गेंदबाजी। यहां से गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है भूषण, और यहाँ पे स्ट्राइक एंड के ऊपर आमर। ओहो, इस बार बैट का अंदरूनी हिस्सा लेकर विकेटों के पीछे गेंद गोली की रफ्तार से डीप टर्नमैन बाहर, 4 रन। तो से टैप किया गेंद, शॉट मिड ऑफ पर, जरूरत नहीं। प्रोटेक्शन देते, शॉट मिड ऑफ पर, कमाल की फील्डिंग, गेंदबाज तैयार। इस ओवर की अगली गेंद हल्के हाथों से इस बार कट करना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, यहां से डॉट गेंद की समाप्ति। भूषण गावदेवी बुर्दुल, एक बेहतरीन नाइट प्रतियोगिता आज से चालू होगी। हमारे प्रवीण जी मात्रे, सरपंच चषक, स्वागत है उनका भी। चले, इस बार जबरदस्त, जिस पर डायरेक्ट हिट, क्लोज इनकाउंटर, बल्लेबाज को फिर से एक बार रनआउट के तौर पर लौटना पड़ेगा। बल्लेबाज से आउट है अमर। विघ्नेश है अब स्ट्राइक इन के ऊपर, 5 रन। अच्छी गेंदबाजी भूषण द्वारा। ओहो, इस बार लेग भी पर, अंपायर की उंगली आकाश में, एक और विकेट, बेहतरीन गेंदबाजी, 3 विकेटें मैदान से बाहर होती हुई। गेंदबाजी भूषण की भूषण शैली बेहतरीन रही। तिरंगा धुंधरेडी मुश्किल में है। अब यहां से ये जो 2 बल्लेबाज है, दिमाग शांत रहकर बल्लेबाजी करनी होगी। सुधीर है यहां से गेंदबाजी के लिए, सुधीर जबरदस्त गेंदबाज है, आक्रामक गेंदबाज है।
लेदर क्रिकेट भी बेहतरीन खेलते सुधीर। प्रवीण है स्ट्राइक गेंद के ऊपर। लोअर फुल टॉस कैप में गए, जबरदस्त स्ट्रोक। इस बार गेंद जा रही है सीधा दीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री रेखा के बाहर, छोटी सी दरार और उनमें से नंबर निकले 4। रिप्ले में किस प्रकार की बल्लेबाजी, शानदार स्ट्रोक लगाया था प्रवीण ने कैप में। सामने खेला है, फील्डर है तैनात। भूषण ने कैच लपका और यहां से बल्लेबाज प्रवीण को लौटना पड़ेगा। यार इस ओवर की, ओहो, इस बार टोटल बढ़ती हुई 9 रन है। मुश्किल में विकेट खतरे में दे साहिल की। 10 रन है, 1 रन आई है। 10 रन सुधीर की गेंदबाजी। गेंदे हो चुकी है इस ओवर की, 3 गेंदे हो चुकी है। हरिदादा केनी, त्यानंतर रविकांत म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून मंडळासाठी तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक योगदान। तर या दानशूर दात्यांचा आभार। या स्पर्धेच्या माध्यमातून ओम ठाकूर, बापा मोर्या, तलोजा मजकूर टीम तुमचा आभारी आहेत। थँक्यू सो मच दादा। चले स्कोर बुक के ऊपर सुधीर यहाँ से गेंदबाजी करेंगे इस ओवर की अगली गेंद। अच्छा स्ट्रोक खेला है, इस बार मिसफील्ड, गेंद जाएगी गोली की रफ्तार से, गोली का 4 रन। सात टीम का टोटल 20। अच्छी टोटल के साथ आप ये जो दोनों बल्लेबाज है उनको शांत रह कर एक अच्छी पार्टनरशिप के साथ खेलना होगा। चलिए सिंगल के साथ टीम का टोटल यहां से ओवर की समाप्ति होती हुई 21 पे 4, टीम तिरंगा धुंधरे। ओमकार जी मुंबईकर भी है, मैच का आनंद लेते हैं। स्वागत है सुनील जी पाटिल, किशोर पाटिल, शिवनाथ पाटिल, मैच का आनंद लेते हैं। सभी का स्वागत है। किरण पाटिल, रमी सर्कल के बेताज बादशाह है वो, उनका भी स्वागत है। चले बेहतरीन गेंदबाजी यहाँ से भूषण की एक तेज तरार गेंद दी। गेंदबाज तैयार, इस ओवर की अगली गेंद
हो, ये देखिए रफ्तार के साथ बीट किया, अड़े बल्ले से खेलना चाहते थे ऑन साइड में, लेकिन इतना आसान है। भूषण बेहतरीन गेंदबाज है, टीम की टोटल 21 रन, किशोर स्ट्राइक इनके ऊपर 11 रन का योगदान। साहिल और किशोर की ये जोड़ी 21 रन स्कोरबुक के ऊपर। भूषण ओहो, फिर से एक बार रफ्तार के साथ बीट किया है, कमाल की गेंदबाजी भाई। यहाँ से 3 गेंदें लगातार, डॉट गेंदों का इस सिलसिला जारी रहेगा। चले 21 रन है, रुका हुआ टोटल ओवर नंबर यहाँ से तीसरी। चले भूषण की शानदार गेंदबाजी, इस बार बल्ले के स्लॉट में है, जाएगी प्लॉट में, 6 रन। स्लॉट में था और यहाँ से भूषण, 4 गेंदे हो चुके हैं। ओहो, ये देखिए गेंद गिरती, थोड़ी सी सबमरीन डिलीवरी हमने देखी, अंदर की तरफ गेंद रहती हुई, यहाँ से डॉट गेंद, छक्का लगा है, लेकिन 5 गेंदे डॉट, यानी कि 4 गेंदे डॉट है और इनमें एक 6 लगा था। भूषण शानदार गेंदबाजी करती है, अंतिम गेंद 27 रन, किशोर स्ट्राइक इनके ऊपर, हल्के हाथों से करीबी मामला बन सकता है। चले यहाँ से ओवर की समाप्ति, तीसरी ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल 28 पे 4, टीम तिरंगा धुंधरे। चले यहाँ से 3 ओवर की समाप्ति, 28 रन है, 28 पे 4। यहाँ से गेंदबाजी के लिए गेंदबाज आदर्श, बिल्कुल इनसाइड आउट में खेला है, कमाल की टाइमिंग, जाएगी गेंद सीमा रेखा के बाहर, मस्तक पे दस्तक, 4। दर्श पहली गेंद के ऊपर स्वागत किया बल्लेबाज किशोर के बल्ले से निकलता हुआ, शानदार 4 रन। इस बार बल्ले के बीचों बीच है, प्रॉपर है या मिस टाइमिंग, मिस टाइमिंग, बल्लेबाज किशोर को लौटना होगा, लगता हुआ 5वां झटका, टीम तिरंगा धुंधरा। आदर्श गेंदबाजी करने के लिए तैयार है, गेंदबाज तैयार, सामने बल्लेबाज महेश। ओ शानदार शानदार गेंदबाजी, काटा बदलने वाली गेंदबाजी, जब गेंद गिरते विकेटों के ऊपर गेंद, तो गेंद
बाहर की तरफ मोड़ देते। ये लेग ब्रेकर को एक नेशनल ब्रेक रहता है उनका, और शानदार गेंदबाजी। इस बार भी देखिए चालाक नीति अपनाई गेंदबाज ने, एक और डॉट गेंद की समाप्ति। महेश जगह अब फुटवर्क का इस्तेमाल करेंगे तो बिल्कुल एक अच्छा स्ट्रोक आप लगा सकते हैं। टीम की टोटल है 32, गेंदें हो चुकी है 4। इस ओवर की अगली गेंद, इस बार लॉप करने की कोशिश, कट किया गेंद। एक रन के साथ टीम का टोटल 33। चौथे ओवर की अंतिम गेंद, शानदार गेंदबाजी आदर्श द्वारा। इस बार मिस टाइमिंग है, फील्डर है उनसे पौन से बाहर। यहां से 2 रन मुकम्मल। चलिए 2 रन के साथ टीम की टोटल यहां से बढ़ती हुई 35 पे 5, टीम तिरंगा धुंधरा। ऐसे अंतिम ओवर लेकर आएंगे अंकुश बॉम्बे। जबरदस्त आक्रामक गेंदबाज है, तेज गेंदबाजी हमेशा करते हैं। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है, पहली गेंद। इस बार अच्छा शॉट खेला ऑफ साइड की रीजन में, फील्डर है उनसे पौन से बाहर, 4 रन। अच्छी टोटल आपको बनाने हैं तो ऊंचे स्ट्रोक लगाने होंगे। ये गेंद भी शानदार गेंदबाजी, सीधा गेंद, कमाल की गेंदबाजी। अंतिम 3 गेंदें आपके हाथों में। अब टीम की टोटल है 39 रन। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार। इस ओवर की अगली गेंद महेश है, और ये गेंद हवाई सफर, 6 रन। फुल चेयरफुल और वंडरफुल स्ट्रोक खेला है महेश ने छक्के के साथ। टीम का टोटल यहां से 45 रन। अंतिम 2 गेंदें बाकी, एक अच्छी टोटल बनती जा रही है। बड़े स्ट्रोक की तलाश में है, बैक टू द बॉलर, कमाल की फील्डिंग। चलिए सिंगल, बेहतरीन बेहतरीन फील्डिंग, 46 रन, 47 रन। अंकुश यहां से गेंदबाजी करते हुए रन के ऊपर अंकुश लगाने की कोशिश कर रहे हैं। अंकुश बॉम्बे, अंतिम गेंद, ओहो लॉफ्टेड ड्राइव करना चाहते थे। चले ओवर की समाप्ति। यहां से पहला 17 कंप्लीट। टीम का टोटल है तिरंगा धुंधरी टीम की रन संख्या 46 रन।
47 का टारगेट है, तो इस बार करेंगे कॉम बॉक्स में बदलाव। आगे की कहानी मिस्टर योगेश मडवी सर की जुबानी। तब तक ले सुनते हैं डीजे मास्टर। मच साईनाथ राजे पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत। आणि युट्यूबच्या माध्यमातून अर्थात ओमसाई MTCच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत, त्या सर्व क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत। ओम ठाकूर बाप्पा मोर्या यांच्या वतीनं क्रिकेटचा थरार प्रेक्षक वर्ग एन्जॉय करत आहेत। आणि आज स्पर्धेतला तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवसातील दुसरी लढत दोन बलाढ्य टीम मध्ये, एका बाजूला तिरंगा दोंदरे तर दुसऱ्या बाजूला सायरा 11 गावदेवी बुर्दुल संघ। तुल्यबल संघ, दोन्ही ताकदवर संघ, त्यामुळे लढत देखील प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल। यातनं जो संघ जिंकेल तो थेट धानसर संघाविरुद्ध लगेच मॅच खेळणार आहे। या गोष्टीची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी। आणि सामना सुरू होण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, षटक 4 षटक फेकताना तुम्हाला फक्त 20 मिनिटांचा टायमिंग दिला जातोय। बुर्दुल संघानं वेळेवरती षटकं फेकली आहेत, परंतु आता दोंदरे संघ तुम्हालाही ते करावं लागेल, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल। सेकंडपती आपण पाहतोय महेश पाटील, वीरेंद्र सहवाग बुर्दुल संघाचा पहिला बॉलवरती विस्फोटक स्ट्रोक बॉलला पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेनं, सीमारेषा बाहेर चौकार। पद्धतीने आज महेश पाटीलनं पुन्हा सुरुवात केली आहे। पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन, पॉइंटला बीट केलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, धन 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 करत अजून एक लय भारी चौकार। युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक मॅच एन्जॉय करतात। खरे तर बुर्दुल गावचे प्रवीण मात्रे देखील या मॅचला एन्जॉय करतात, त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात। त्यानंतर या संघाला पुरस्कृत करणारे नितेशदादा पाटील सरपंच, खरे तर त्यांच्या नावाची स्पर्धा आज सुरू होणार, नाईट स्पर्धा बुर्दुल ग्राउंडवरती, ते देखील मॅचला एन्जॉय करतात। माजी उपसरपंच बिंदास शेठ पाटील देखील मॅच एन्जॉय करतात, त्यांच्याकडून ही शुभेच्छा आल्यात। परंतु जास्त का हा खेळाडू टिकत नाही, आणि टिकला तर समोरच्या संघाचा निकाल लवकर लावतोय, परंतु तिसऱ्या चेंडूवरती महेश पाटील बाद।
गाणारं संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकतोय. खरं तर या बुर्दुल गावचे सन्माननीय ND शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ नक्कीच संगीत आहे. त्यांचं देखील स्वागत युट्यूबच्या माध्यमातून ते देखील मॅचला एन्जॉय करतात. त्यांचंही आपण स्वागत करू. सरपंच बिंदास शेठ अर्जुन पाटील मॅच एन्जॉय करतात आणि ॲडव्होकेट सरपंच सुनीलदादा पाटील मॅचला एन्जॉय करतात. त्यांचं देखील स्वागत आहे. आज भरपूर चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. दोन बलाढ्य टीम मध्ये बॉल यावेळी हवेत आहे. पुन्हा एकदा विकेट. बॅक टू बॅक जसे चौकार आले तसे विकेट मैदानाच्या बाहेर. जगदीश पाटील बॅक टू द डगआउट. संगीत सध्या ट्रेंड सध्या सुरू आहे बैलगाडा शर्यतीचं. आणि सध्या आपण स्क्रीन व्यासपीठाच्या समोर जी बाईक पाहतोय ती पुरस्कृत केली आहे गाथा नितीन गाबण. खरं तर राजा आणि पाबर बैलाचे मालक त्यांचं देखील कौतुक करूया. नेहमी या स्पर्धेला खूप मोठं योगदान असतं त्यांचं. या बेस पॉइंटला कॅडो आहे. रन्स मिळणार नाहीये. चांगलं कमबॅक झालंय. 2 चेंडू 2 चौकार आले. असं वाटलं की या मॅच मध्ये बुर्दुल संघाची सुरुवात दमदार राहील, परंतु आता मॅच मध्ये पलटवार झालाय. 3 चेंडू 1ही धाव नाही तर 2 कॅडो बाद झालेत. बॅट्समन तुम्ही पाहताय 4थ्या क्रमांकावरती अभि पाटील आलाय. त्याच्याकडनं अपेक्षा भरपूर आहेत टीमला, परंतु आता पाहिजे या षटकामध्ये. पुन्हा एकदा बॉल कट केलाय. बॉल चाललाय पाठीमागे. आउटफील्ड थोडंसं खराब आहे आणि जोपर्यंत बॉल फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा आल्या. ओव्हर नंबर पहिली समाप्त झाली आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा होती. धावा लागल्यात तर 10. 2 गडी बाद 10. धाबेची गरज आहे. येणारे 24 चेंडू आणि 37 धाबा. दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा. सामना चांगला होईल अपेक्षा बाळगतात आमचे प्रेक्षक वर्गकऱ्यांना. आज शनिवारचा दिवस आणि स्पर्धेतला 3रा दिवस आपण पाहतोय. अगदी चांगली स्पर्धा. बॉल चांगला आहे. पुन्हा एकदा इथे बीट झाल्यानंतर पंचांकडे अपील केली, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावली. कारण लेग बिफोरचं अपील केल्यानंतर पंचांना 3 गोष्टी पाहाव्या लागतात. लेंथ, लाईन आणि हाईट फॅक्टर. एक्झॅक्टली चेंडू कुठे पडतोय, चेंडूची दिशा कुठे आहे आणि हाईट फॅक्टर. आताच्या चेंडूमध्ये कदाचित पंचांनी सांगितलं की हाईट फॅक्टर जास्त आहे. गोलंदाज ज्ञानेश्वर ओसाटकरचा गोलंदाज आपण पाहतोय. अगदी जुना खेळाडू आहे. अनुभव त्याच्याकडे भरपूर आहे. गेली कित्येक वर्ष दुंद्रे टीमसाठी नेतृत्व करतो आणि नेहमीच त्याच्याकडनं चांगला खेळ असतो. गोलंदाजीतून नेहमी चांगली गोलंदाजी ज्ञानेश्वर ओसाटकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. आताही तेच झालंय. 2 चेंडू त्यांना फेकलेत, 1च धाव दिली आहे आणि समोर खेळाडू अभि पाटील. सुधीर पाटीलने 2 चेंडू मध्ये 1 केली आहे, परंतु थोडा शांत आहे. कारण सुधीर पाटीलला माहिती आहे या मॅच मध्ये त्याचं टिकणं किती महत्वाचं आहे. सुरुवातीला त्यांचे 2 गडी लवकर बाद झालेत. महेश पाटीलने 2 चौकार टोकले, तो बाद झाला. त्यानंतर जगदीश. यावेळीचा फटका चांगला आहे. बॅटच्या मधोमध टक असं सामना झाला आणि बॉल लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर येतोय. अभि पाटीलच्या बॅट मधून षटकार. नाही तो कभी नाही. आता त्याच्या बॅट मधून षटकार आलाय आणि षटकाराने टीमची टोटल 17 बत्ती पोहोचली आहे.
चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. पहिल्या ओव्हरमध्ये दोन्ही संघाची राहिली. धाबा जरी 10 दिल्या परंतु 2 महत्वाचे विकेट आणि त्यानंतर आता या ओव्हरमध्ये पलटवार करतायत. आतापर्यंत 8 धाबा आल्यात. टीमची टोटल धाबा फलकावरती 18 पोहोचली आहे. 9.20 ची सरासरी आहे प्रतिषटक सामना जिंकण्यासाठी आणि आतापर्यंत 18 धाबा 4 चेंडू फेकले गेलेत ज्ञानेश्वर उसाटकरच्या ओव्हरमध्ये. दोन्ही संघ तुल्यबल आहेत, ताकदवर आहेत, त्यामुळे लढत देखील प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल. ओम ठाकूर बाप्पा मोरिया क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. चांगला चेंडू गॅपमध्ये चाललाय बॉल परंतु क्षेत्ररक्षक वाईट लॉंग ऑन मध्ये आहे. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 19 होती. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 5 मध्ये 9 आल्या. आस्किंग रन रेट होतं 9.20 ते आता कंप्लीट झालंय. कारण जिंकण्यासाठी आता इथनं गरज आहे ती अद्याप 28 हवेची. हा चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केलाय. पहिली अबंतर धाव या ओव्हरमध्ये ज्ञानेश्वरनं फेकली आहे. एकूण धावसंख्या 20 वरती. 20 रन लॉस ऑफ 2 विकेट. चांगला मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल ही अपेक्षा धरून प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेचं थेट आयोजन ओम ठाकूर बाप्पा मोरिया तळोजा मजकूर. चांगला चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे. ओव्हर थ्रो. जर चेंडू हातामध्ये फेकला असता तर कदाचित इथे विकेट प्राप्त झाली असते आणि अतिघाई संकटात नाही. क्षेत्ररक्षण चांगलं झालं परंतु फेकी अचूक करता आली नाहीये आणि ते जीवनदान मिळाले. खरं तर सुधीर पाटीलला 1 धाव आली अंतिम बॉलवरती आणि षटक क्रमांक 2 समाप्त झाले. धावसंख्या 21 रन लॉस. संगीत डीजेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत आहेत. बरेच सारे प्रेक्षक वर्ग आमच्या सोबत जॉईन झालेत आणि बरेच सारे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून ग्राउंडवरती येत आहेत नाही परंतु युट्यूबच्या माध्यमातून ओम साई एमटीसीच्या माध्यमातून सामन्याला एन्जॉय. बॅक टू द डगआउट. लढत होईल खरं तर आणि त्यानंतर शो मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात वकील संघटना विरुद्ध पोलीस यांच्यामध्ये विनंती. पोलीस या ठिकाणी कर्मचारी आणि साहेब जर आले असते त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं आणि वकील संघटनेचे वकील या ठिकाणी आले असतील तर त्यांनाही इन्व्हाइट करेल की आपण व्यासपीठावरती यावं. टोटल इथे पाहिली तर धावपळकावरती धाबा लागले. तुमचे स्कोर सांगतात 27 धाबा आणि आता गरज 20 धावेची. येणारे 14 चेंडू 20. चांगला चेंडू भूषणसाठी परंतु पडल्यानंतर इथे बॉल बीट झालाय. डॉटची समाप्ती. भूषण पाटील षटक क्रमांक त्यानं पहिलं फेकलं. अगदी चांगलं षटक होतं. त्यानं फक्त 5 धाबा पॉवर प्ले मध्ये दिल्या आणि त्यानंतर त्यानं 1 विकेट देखील घेतला. सेकंड स्पेल देखील त्यानं फेकलं. चांगलं 7 धाबा दिल्या. एकूण 2 ओव्हर त्यानं फेकल्या. 12 धाबा देत 1 गडी बाद केला तो भूषण पाटील. आता बॅटिंगसाठी शफल ऑन करण्याचा प्रयत्न. टीमची टोटल धाबा फलकावरती येते व्हाईटच्या इशाऱ्यानंतर 28 राहिलेत. 19 धाबा 13 चेंडू 19 धाबा. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी क्रिकेट स्पर्धा.
तर या ठिकाणी आपण पाहतो शेवटच्या अंतिम बॉलवरती डॉट आला आणि आता 2 षटकांचा खेळ समाप्त 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा स्कोर बोलती लागल्यात. राहिलेलं समीकरण 19 धाबीची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक असतील. नंतर 28 म्हणजे जवळजवळ आपण पाहिलं 9.33च्या सरासरी धावसंख्या बनवली आहे. जी प्रतिष्ठक त्यांना बनवायची होती 9.20च्या सरासरीनं आतापर्यंत आपण पाहिलं की 28 धावा झाल्या 3 ओव्हरमध्ये. राहिलेले समीकरण जे आहे येणारे 2 षटक आणि 19 धावा म्हणजे जवळजवळ 9.50ची सरासरी आता गाठावी लागेल येणाऱ्या 2 षटकामध्ये. आता येणारे 2 षटक राहिलेत. जिंकण्यासाठी गरज आहे ती 19 धावेची. गोलंदाजचा वापर केलाय. 4थं षटक जे निर्णायक असेल. हा निर्णायक षटक किती दुंद्रे संघासाठी महत्वाचा आहे कारण येणारे षटक जर गोलंदाजानं चांगलं फेकलं तर दुंद्रे संघ मॅच मध्ये कमबॅक करेल आणि येणारे षटक जर फलंदाजानं 1-2 मोठे फटके लावले तर बुर्दुल संघाच्या बाजूनं ही मॅच पाहायला मिळेल. बॉल चांगला पाठवलाय. फ्लाइटेड पॅरलल स्ट्रोक बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुधीर पाटीलच्या बॅटमधून षटकार. धावसंख्येवरती फक्त 13 धावा राहिल्यात 11 चेंडू मध्ये. पहिलाच बॉलवरती षटकार मारल्यानंतर आता सुधीर पाटीलचं कॉन्फिडन्स वाढलाय. तो आता स्ट्राईक एंडवरती आहे. बॅटची एज होती विकेटच्या मागे. बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक सिंगल तर मिळाली आणि डबलचा प्रयत्न करतायत. इथे दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. दुंद्रे संघाकडनं वारंवार चुका होत चालल्यात परंतु क्रिकेटमध्ये एखादी चूक किती महागात पडते हे दुंद्रे संघाला माहिती आहे. परंतु वारंवार चुका त्यांनी या मैदानावरती केल्यात. समीकरण आपण पाहिलं. टीमची टोटल 36 धावा 11 धावेची गरज आहे. राहिलेले 10 चेंडू. पाठवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग 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 हिट. षटकार सुधीर पाटीलच्या बॅटमधून. प्लॉट मध्ये आणि बॉलला पाठवलाय पार स्टेडियम पार. खरं तर तोजा प्लॉट मध्ये तडी पार झालाय बॉल. टीमची टोटल धावा फलकावरती वेगानं 42 धावेवरती फक्त राहिलेत तर 5 धावा. येणारे 9 चेंडू. मी मगाशी सांगितलं की सुधीर पाटीलला जीवनदान म्हणजे तुमच्यासाठी खूप मोठं धोका असू शकतोय. सुधीर पाटील एक आक्रमक खेळाडू आहे. सातत्याने त्याची आक्रमण खेळी प्रत्येक क्रिकेट मैदानावरती स्पर्धेमध्ये आम्ही पाहिली आणि तोच सुधीर पाटील आक्रमक झालाय. त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. वाईल्ड कार्ड एंट्री त्यांना मिळाली आहे. पुन्हा पाठवलाय बॉल. यावेळीस सीमारेषा बाहेर. पंचांचा सिग्नल बाकी आहे. 4 रन. फक्त एका धावेची गरज आहे. काल वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. तो सुपर 4 मध्ये दाखल झाला. आज बुर्दुल संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे. पाहायचं कशा प्रकारे प्रदर्शन. पहिल्या मॅच मध्ये देखील दमदार प्रदर्शन केलाय.
चला त्यांचा संघ कॅप्टन आपण जॉईन व्हा. बुर्दुल संघाचे कॅप्टन देखील इथे येतील आणि हा व्हाईटचा चौकार म्हणजेच 5 धाबा सामना जिंकलाय इथे साईरा 11 गावदेवी बुर्दुल संघ. अभिनंदन. नेक्स्ट लढत आता जय गणेश्वर दानसर विरुद्ध साईरा 11 गावदेवी बुर्दुल यांच्यामध्ये होणार आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल